नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी ने। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगांवकर जी को। वन्दे व्रज प्रियम् कृष्णं द्वैपायनं वन्दे श्रीकृष्णं वन्दे पृथासुतं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुं तन्नमामि। श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण
आचार्य जी महाराज की जय। जय सद्गुरुदेव भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री बद्रीनाथ भगवान की जय। सरस्वती माता की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय जय हो। ज्ञान विज्ञान पर आधारित कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद। देहे बुद्धि सोडूनि द्यावी वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची फिर से एक बार आप सबका स्वागत है विश्व शांति दर्शन चैनल पर संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में आप देख रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को। आजच्या या द्वितीय दिवसाच्या श्रीमद भागवत कथेला आपण प्रारंभ करूया। सुतजी महाराज शौनकादी ऋषींना कराल कलियुगातून तरुण जाण्यासाठीचा उपाय म्हणजे भगवत कथेचं श्रवण, भगवंताच्या कथेचं श्रवण, संतांची संगती आणि हरिनामाचं चिंतन हा कलियुगातील सर्व दोषांच्या नाशाचा उपाय सांगतात। 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग। त्यापैकी सध्या कलियुग सुरू आहे आणि कलियुगाचं वर्णन अत्यंत भीषण असं केलेलं आहे। सत्ययुगामध्ये सत्याचं आचरण करणारे लोक होते, कलियुगातही काही लोक सत्याचं आचरण करतात। अर्थ कळला का पहा, काही लोक सत्याचं आचरण करतात, अर्थात सर्वजण ते करत नाहीत। सुतजी महाराज सांगतायत, भगवंताच्या कथेच्या श्रवणाने अंतःकरणातील अनेक दोषांची निवृत्ती होते, पापांचं क्षालन होतं, अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरणाची विशुद्धता, चित्ताची स्थिरता हेच आध्यात्मिक साधनेकरिता आवश्यक असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण स्थिती आहे। ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही त्याला भगवत प्राप्तीची साधना करणं हे दुरापास्त होऊन जातं। सुतजी महाराज सांगतात, हे श्रीमद भागवत रूपी ज्ञान मुळामध्ये भगवान हंस नारायणांनी सनकादिकाला उपदेश केलेला आहे आणि मग तेच ज्ञान पुढे सनकादिकांनी नारदजींना उपदेश केलाय। नारदांनी तोच श्रीमद भागवताचा ज्ञानरूप संदेश हा महर्षी व्यासांपर्यंत दिलेला आहे आणि भगवान वेदव्यासांच्या नंतर तोच श्रीमद भागवताचा विस्तार श्रीमंत महर्षी शुक महामुनींपर्यंत आलाय आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितला जेव्हा श्रीमद भागवत सांगितलं तेव्हा ते श्रीमद भागवत संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचलं, जगतापर्यंत पोहोचलं। कारण राजा परीक्षित हा एकमेव असा श्रोता आहे की जो 7 दिवस श्रीमद भागवत ऐकण्याकरिता गंगेच्या तटावरती विराजमान आहे आणि त्याच्या सोबत हजारो ऋषीमुनी आहेत। कोण कोण होतं परीक्षितच्या सोबत? तर सुतजी महाराज सांगतात, महर्षी कण्व, महर्षी अत्री, महर्षी गर्ग, महर्षी वसिष्ठ, महर्षी भरद्वाज, महर्षी बकदालभ्य, महर्षी याज्ञवल्क्य, महर्षी सुमंतु, महर्षी गौतम,
महर्षी पराशर, भगवान वेदव्यास, आणि एवढंच नाही, महर्षी शांडिल्य, महर्षी मार्कंडेय, महर्षी आसीत, महर्षी देवल, महर्षी वसिष्ठ, हे सर्व ऋषीमुनी, महर्षी अंगिरा तिथे विराजमान आहेत गंगेच्या तटावरती. आणि तिथेही श्रीमद भागवताची कथा शुक महामुनींच्या श्रीमुखातून निसृत होतीये. परंतु शुकाचार्यांपर्यंत ही परंपरा प्राप्त कशी झाली, हंस नारायणांपासून ते शुक महामुनींपर्यंत या श्रीमद भागवत कथेचा दिव्य विस्तार कसा झाला याचं वर्णन सुतजी महाराज करतायत. एक वेळेला हिमालयाच्या एका विशाल कंदरेवरती म्हणजे उंच शिखरावर महर्षी पराशर तपश्चर्या करण्याकरिता बसले होते. तप शब्दाचा अर्थ आहे कष्ट सहन करणं. कष्टात प्राप्सेसे सिद्धी. तपाचे 3 प्रकार आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. शरीराला काही पीडा सहन करणं हे कायिक तप आहे. वाणीच्या द्वारे असत्य भाषण न करता नेहमी सत्याच्या आश्रयाने आणि अखंडपणे वाणीच्या द्वारे केवळ भगवन्नाम आणि भगवत गुणांचंच वर्णन आणि उच्चारण करणं, याचं नाव वाचिक तप आहे. आणि मनाच्या ठिकाणी नाना प्रकारची विषमता आणि दोष न येऊ देता मन सम अवस्थेला नेऊन मनाच्या सर्व दोषांचा त्याग करणं, याचं नाव मानसिक तपस आहे. मन भगवंताच्या चरणी लावणं, याचं नाव मानसिक तपस आहे. गीतेमध्ये मानसिक तपानेच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते असा श्लोक आहे. इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. ज्याच्या मनाचे सर्व दोष निवृत्त झाले, त्याचं मन सम अवस्थेला आलं की तो ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य होतो. पण मनाने केलं काय पाहिजे, तर ते मन भगवंताच्या चिंतनात लावलं पाहिजे. मन मन्ना भवमद्भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वै वमात्मानं मत्परायणः. उम्मीद है ऐसे ही कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर. ऐसे ही भक्तिपूर्ण कार्यक्रमों के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन. नमस्कार.